मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला झू दाखवलं, आता काय तुम्हाला इंदोर दाखवतो. मग काय गाडी करून गेली ओमनी डायरेक्ट जुन्या स्टाईलची. त्याच्यात बी विवेक फसून गेला. मग काय ड्रायव्हर सीटने निघणं पडलं. मग येऊन गेले आम्ही इकडे. बाजार तर एकच नंबर होते. कपडे तर मस्त नव्हते, सस्ते बी न टिकाऊ बी न भारी बी. मग काय इकडे राजवाड्याकडे होतं बा तो बाजार. राजवाडा बी एकदम भारी होता ना, मधातून बी इतका भारी ना, बाहेरून बी लयच भारी. मग काय येऊन गेले मंदिराकडे, राधाकृष्णाचं दर्शन करून घेतलं. मग त्याच्यानंतर बाजार होता या दुसरा, या त्याच्यापेक्षा खतरनाक बाजार होता. हे मंदिर कशाचं होतं ते काय माहिती नाही, मी काय गेलता ना. बाकी व्ह्यू दिसला भारी म्हणून काढून घेतलं. मग काय कॅब बुक करून घेतली. मग कॅब तर जराशी रालती 5 किलोमीटर, त्या लोक त्यानंच आम्हाला रिजेक्ट करून टाकलं. नशीब गांडू. मग काय करता, मग इलेक्ट्रिक रिक्षा करून घेतली बोला अष्टले. मग काय पैसे द्यायची बारी आली ना, दर्शन बॅग पाहायला लागला. मग काढले बोला अष्टले दर्शन, दिले पैसे. मग मालक तर तडीच होते. मालकाला घेणं होतं 16 Pro Max. मग काय आम्हाला जो मोबाईल पाहिजे होता आधी काय अवेलेबल होता ना. मग त्याला विचारलं का इंगा लगेच अवेलेबल होईन का, तो म्हणे नाही. मग म्हटलं राहू दे बुवा, आम्ही चालले घरी. त्याच्यात रिक्षात भेटे ना. मग काय करसान, आपण गावाकडचे बोर, आपल्याला चालायची सवय. मग काय नॉनस्टॉप चालले ना. मग काय इकडे 56 दुकानकडे येऊन गेलं. आधी फूड पाहून तर चक्कर येत भाऊ की काय घेऊ ना काय नाही. बाकी आमच्या मालकाचं ऑर्डर होतं विवेक पाटील का तुम्हाला जे लागेल ते खा, काय पैशाचं टेन्शन नाही घ्या. विवेकचा उपास होता, त्याकरता आलू फ्राय रोल घेतला भाऊ विवेकनं. मग काय आम्हाला ऑर्डरच होती आमच्या मालकाची, जे पटीन ते खा. मग काय घेऊन घेतला ना डायरेक्ट 350चा पिझ्झा. छटाकभर पिझ्झा मध्ये आमचं कुठे होणार होतं, त्याच्याकरता मग काय फिंगर चिप्स बी बोलून घेतलं. मग काय निघाले व सिद्धे घरी जायले. आधी काय पर्याय होता, इलेक्ट्रिक रिक्षा शिवाय मग केली लास्ट आले. भेटतं मग नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.